नमस्कार बालमित्रांनो, बालराष्ट्र चेतना या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण साजरा करणार आहोत फ्रेंडशिप डे आणि ही आहे आपली छोटीशी मनू. ती पण फ्रेंडशिप डे साजरा करत आहे. पण हे काय, मनू तर एका कोपऱ्यात उभी आहे, थोडीशी उदास वाटत आहे. मित्रांनो, तुम्हाला काही समजतंय काय? चला पाहूया काय झालंय. अरे, मन्नू तर पळत पळत घरी गेली. आई तिला विचारते, अगं मन्नू, काय झालं बाळा? मन्नू डोळ्यात पाणी आणून म्हणते, आई, आज आम्ही सगळे फ्रेंड्स फ्रेंडशिप डे साजरा करत होतो, पण मला फारच कमी फ्रेंडशिप बँड मिळाले. माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे खूप बँड आहेत, पण माझ्याकडे नाहीत. म्हणजे माझे काहीच फ्रेंड्स नाहीत काय? आई हसून म्हणाली, अगं मन्नू, असं नाही आहे ग. सगळेच तुझे मित्र आहेत. खरी मैत्री फ्रेंडशिप बँडवर नसते, ती मनावर असते. मन्नूला काहीच कळत नव्हतं. ती विचारते, पण आई, मग माझ्याकडे बँड कमी का आले? आई प्रेमाने म्हणाली, मन्नू, मी तुला एक छानशी गोष्ट सांगू काय? कृष्ण आणि सुदामाची गोष्ट. ती ऐकल्यावर तुला खरी मैत्री काय असते ते समजेल. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट ऐकायची आहे ना? खूप वर्षापूर्वी कृष्ण आणि सुदामा एका गुरुकुलात एकत्र शिकत होते. ते दोघं खूप चांगले मित्र होते. कृष्ण हा चांगल्या घरातला होता आणि सुदामा गरीब होता. पण तरी पण ती दोघं एकत्र खेळायची, अभ्यास करायचे, हसायचे आणि एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. शाळा संपली. कृष्ण मोठा होऊन द्वारकेचा राजा झाला. सुदामा मात्र गरीबच राहिला. त्याचं घर खूप छोटे होते आणि कधी कधी अन्नही नव्हते. पण सुदामा नेहमी देवाची प्रार्थना करत असे आणि लोकांना चांगल्या गोष्टी शिकवत असे. एके दिवशी त्याची बायको वसुधरा म्हणाली, कृष्ण तुमचा जुना मित्र आहे ना, त्याला भेटून या, कदाचित मदत करेल. सुदामा म्हणाला, मी भेटायला जाईन, पण काही मागायला नाही हां. त्याने सोबत घेतले पोहे, कारण कृष्णाला पोहे खूप आवडायचे. सुदामा द्वारकेत पोहोचला. जेव्हा कृष्णाला कळलं, तो सगळं सोडून धावत गेला. त्याने रस्त्यावरच सुदामाला मिठी मारली. कोण राजा, कोण गरीब, काहीच महत्त्वाचं नव्हतं. कृष्ण त्याला राजवाड्यात घेऊन गेला. त्याचे पाय धुतले, सुंदर कपडे दिले. सुदामाच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं. कृष्ण म्हणाला, सुदामा, काही आणलंय काय माझ्यासाठी? सुदामाने लपवलेली पोह्याचे गाठोडं दिलं. कृष्णाने ते मोठ्या प्रेमाने घेतलं आणि खूप खुश झाला. हे माझं आयुष्यातलं सगळ्यात सुंदर भेटवस्तू आहे, असं कृष्ण म्हणाला. सुदामा घरी परत निघाला. कृष्ण म्हणाला, अरे, तू काय कारणाने आलास हे विचारायचंच विसरलो. सुदामा हसून सांगितलं, फक्त तुला भेटायला आलो होतो. जेव्हा सुदामा घरी पोहोचला, त्याचं घर सुंदर झालं होतं. कृष्णाने मदत केली होती न सांगता. मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही खरी मैत्रीची गोष्ट? चला पाहूया, आता मन्नूचं रडणं थांबलंय की नाही? अरे वा, मन्नू आता हसती आहे, कारण तिला समजलंय खरी मैत्री म्हणजे प्रेम, काळजी आणि एकमेकांना मदत करणं. खरा मित्र आपल्या यशात आनंद मानतो आणि अडचणीत असताना आपली साथ देतो. मैत्रीत कधीच पैशाचा, वस्त्रांचा, गिफ्टचा फरक पडत नाही. खऱ्या मित्राला आपलं मन महत्त्वाचं वाटतं, जसं कृष्णाला वाटलं सुदामाचं. फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडेही असा एक सच्चा मित्र असेल ना, तर लगेच त्याला एक मोठं थँक्यू म्हणायला विसरू नका. चला बाय.